जिंदगी मिली है तो कुछ करके दिखाओ, अगर वक्त खराब है तो उसे बदल कर दिखाओ। नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर काल होती गुरुप्रतिपदा. तर ॲक्च्युली काल माझ्याकडून एडिटिंग करणं नाही झालं, त्याच्यामुळे आज मी हा ब्लॉग टाकते, तुमच्याकडे शेअर करते. तो व्हिडिओ नक्की बघा. तर कशी वाटली किंवा काय काय केली मी, तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी सकाळीच गुरुचरित्राचा 91 आणि 52 अध्याय वाचून घेतला होता, कारण दुपार 4च्या नंतर ते मला वाचता नसतं आलं, म्हणून मी नित्यसेवा सगळी ही दुपारनंतरच करणार होते. त्याच्यामुळे सकाळी ही सगळी मी सेवा उरकून घेतली. आणि झालं असं की मला नैवेद्यही दाखवायचा होता आणि सकाळची खूप घाई होती, त्याच्यामुळे संध्याकाळीच मी नैवेद्य वगैरे दाखवला. तर नैवेद्याला मी काय काय बनवलं होतं तर ते देखील मी तुम्हाला सांगते. तर लाडू आणि छोटे छोटे 6 नैवेद्य मी बनवले आणि श्रावणी घेवडीची भाजी मी बनवली होती नैवेद्यासाठी. आणि त्याच्यानंतर ना तुपातील बेसन पिठाचे लाडू मी बनवले होते. झालं असं की मी ते विकत आणायचे होते खरं तर, कारण मला कसलाच टाईम नव्हता घरी काम. पण त्याच्या लांब पण जायचं होतं आणि बाकीची पण कामं राहिली होती आणि त्यात सेवा पण खूप मोठी होती, त्याच्यामुळे काल काही जाणं शक्यच नाही झालं. मग चला तर म्हटलं आता घरीच सगळं आहे तर आपण घरीच नैवेद्याला लाडू बनवावेत. तर हे खरं तर मनात नव्हतं, मी ठरवलंही नव्हतं की आज असं लाडू हे बनतील. खरं तर ही महाराजांची इच्छा असावी खरं तर हे बनवण्यासाठी. तर अचानकच डोक्यात आलं की म्हटलं चला आता घरीच आपण बनवावं, कारण खूप लांब इथं भेटतात, जवळ काही भेटत नाही, त्याच्यामुळे मग मी घरीच बनवायला सुरुवात केली. आणि खूप काही गडबड होती त्याच्यामुळे. आणि प्रतिपदेला आवर्जून हा लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो, कारण जेव्हा असं म्हणतात की आपला नरसिंह महाराज शैलगमनात जाताना ते आपल्या भक्तांनी म्हणजे त्यांच्या भक्तांनी त्यांना लाडू दिले होते, बेसन पिठाचे लाडू दिले, तर तेच लाडू घेऊन ते शैलगमनात गेले होते. आणि आपल्या स्वामी महाराज त्यांच्यानंतरच नरसिंह सरस्वती महाराज कर्दळीवनात जाऊन ते तिथे गुप्त झाले आणि त्याच्यानंतरच आपले स्वामी महाराज तिथून प्रकट झाले असं म्हणतात. त्याच्यामुळे त्यांनाही आपला बेसन पिठाचा लाडू खूप आवडतो. आणि मी मसाले भात देखील बनवला होता नैवेद्यासाठी, कारण तो देखील स्वामी महाराजांना खूप आवडतो, म्हणून तो देखील नैवेद्य बनवला. आणि 6 नैवेद्य जर कोणते बनवायचे असतील ना, तर तुम्हाला 6 नैवेद्य गुरुप्रतिपदेला बनवायचेच असतात. तर एक कुलदेवीचा, दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा, नरसिंह सरस्वती महाराजांचा आणि नारायणाचा आणि गायत्री मातेचा असं 6 नैवेद्य आपल्यालाही बनवायचे असतात. आणि हे सगळं झाल्यानंतर ना बघा, आता मी संध्याकाळी 6:30च्या आरतीच्या आधी मी नैवेद्य दाखवते. तर सुरुवातीला आपल्याला भरीव चौकन काढायचं आहे आणि त्याच्यानंतर ना गायत्री मंत्र म्हणून 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून आपल्याला पाण्याचं बोट घेऊन आपल्याला नैवेद्य भोवती फिरवायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना ओम प्राणाय स्वाहा, उधानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. अचल भय निर्गुण निराकारा, योग माया अर्धा मात्रा विचरी भवसारा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, पीतवर्ण मात्रा ब्रह्म सुजकारा. ओकाराची मृतवर्ण रक्षसी अखिल चराचरा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, लीन करसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा. अनन्य शरणंगतया दासा तव पतिते धारा. ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा. आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था, स्वरूप दिगंबर ज्वालबाहू भव्य कायनाथ, दिव्य कायनाथ. हृदय निरांजनी शुद्ध प्रेमकृती भावांच्या वाती, वचनानंदे प्रकाश देवनी वसल्या ज्योती. आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था, स्वरूप दिगंबर ज्वालबाहू भव्य कायनाथ, दिव्य कायनाथ. सर्व स्वार्पण नैवेद्याशी ठेविलेच पुढती, सन्मती सत्कृती सत्कृती सद्गती प्रसाद द्या हाती. आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्थ, स्वरूप दिगंबर ज्वालबाहू भव्य कायनाथ, दिव्य कायनाथ.
तर आरती मी संध्याकाळी 6:30ची घेतलेली होती आणि 6:30च्या आरतीला मी गणपतीची आरती, स्वामी महाराजांची आरती, दत्त महाराज, नारायणाची आणि गायत्री मातेची अशी गायत्री माता अशी 5 आरती मी संध्याकाळी 6:30च्या आरतीला घेतल्या आणि त्याच्यानंतर ना नैवेद्य तसं झाकून ठेवला मी 15-20 मिनिटं 6 नैवेद्य आणि जो लाडू बनवला होता नैवेद्याला तर तो तर आपल्याला तसाच ठेवायचा होता कारण तो लाडू दुसऱ्या दिवशी मी हे करणार होते प्रसाद म्हणून सगळ्यांना देणार होते घरातल्यांना कारण असं म्हणतात की तो लाडूचा नैवेद्य आपल्याला लगेच उचलायचा नसतो तर तो दुसऱ्या दिवशीच आपल्याला घ्यायचा असतो कारण की लाडू हे म्हणजे नाही का त्याच दिवशी प्रतीच्या दिवशी जेव्हा नरसिंह सरस्वती महाराजांना जेव्हा भक्तांनी लाडू दिले तर ते तेव्हा ते शैल्य गमनात जाताना ते घेऊन गेलेले होते. त्याच्यामुळे तो लाडवाचा नैवेद्य आपल्याला तसाच ठेवायचा आहे त्या दिवशी. आणि खरंच गुरुप्रतिपदे दिवशी गाणगापूरला भव्य दिव्य सोहळा असतो. गाणगापूरला रथोत्सव असतो या दिवशी. खूप छान वाटतं. परत आम्ही गेलो होतो ह्या गाणगापूरला गुरुप्रतिपदे दिवशी. खूप छान वाटतं. म्हणजे खूप मोठा रथोत्सव असतो या दिवशी. आम्ही 2 दिवस गाणगापूरला होतो. म्हणजे मी छोटी होते तेव्हा आम्ही सगळे फॅमिली गेलो होतो तिकडे. तर खरंच खूप छान वाटतं तिकडं म्हणजे दत्त महाराजांच्या भूमीत जाऊन खूप छान वाटलं होतं आणि आत्ताही मी 2 वर्षा पाठीमागेही गाणगापूरला गेली होती. म्हणजे तिथलं वातावरण किंवा तिथलं म्हणजे इतकं फ्रेश वाटतं ना तिथं. खूप छान वाटतं असं. तुम्हीही गेला असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि एक सांगायचं आहे की रात्री जेव्हा आरती झाल्यानंतर ना आम्ही मंत्र पुष्पांजली म्हणत होतो. तर त्याच वेळेस खरं तर महाराजांसमोर ठेवलेलं फूल खाली पडलं म्हणजेच खरंच आपलं महाराज नक्कीच ऐकत असतात. ते आपल्याला वेळोवेळी खरंच प्रचिती देत असतात. तर आजच्या पुरतं एवढंच. श्री स्वामी समर्थ. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.